आपल्या दावणीचा बैल सगळीकडे गाजतोय, काय तुम्हाला बैलाविषयी काय वाटतंय? आम्हाला खूप आनंद होतो, पण डोळ्याला पाणी बी येत माझ्या की पळाला म्हणून तो अभिमान. माझं स्वप्न आहे तो हिंद केसरी झाल्यानंतरच मी बोलणार होतो आणि मी तेवढंच बोलणार आहे. लहानपणापासून मी त्याला दूध पाजलं, चोरून त्याला 2-2 सड, मग नंतर 4-4 सड पाजलं, घरच्यांना न सांगता पाजलं. जय जवान जय किसान या सुसगाव मुळशी तालुक्यातील सुसगाव या गावातून या बघा डोंगर दऱ्याच्या कडेनं अखंड महाराष्ट्राला वेड लावणारा एक बैल म्हणजे हा दिसताना तर गावठी बैलासारखा दिसतो आणि गावठीच आहे तो, पण अखंड महाराष्ट्राला या बैलानं वेड लावलंय. मी सांगायची गरज नाही, तुम्ही अनेक शर्यती त्याच्या बघितलेल्या आहेत. आणि आत्ता चालू सीझनला ना सगळ्यांना मात देणारा बैल म्हटलं तर हा आपला बकासूर बैल आहे. आणि एकदम आता बघा शरीर यष्टी तुम्ही बघितलं तर कोण म्हणणार नाही याला पळतो बैल. खाली जाताना त्याचा मालक त्याला अक्षरशः ओढत नेतो, पण येताना तो कुणाच्याच हातात नसतो. म्हणजे असा हा जबरदस्त बैल आहे. आज या बैलाची संपूर्ण मुलाखत आपण जाणून घेणार आहोत. बघा या वरच्या सर्वात महत्वाचं बैल एवढा खडतर का असतो, डोंगर शेजारी आहे आणि या डोंगराला बैल चरायला जात असतोय. त्यामुळं बघा एकदम चांगली जडणघडण याच्या बाबतीत होत असते आणि त्यातूनच हा बकासूर बैल घडलेला आहे. आणि आता आपण त्यांचं मालक आहेत किंवा त्यांच्या घरातली सर्व कुटुंबीय किंवा सगळे मित्र परिवार या ठिकाणी बघा या डोंगराच्या पायथ्याला जमलेले आहेत आणि आपण इथं त्यांची मुलाखत घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. आपला बैल तर अखंड महाराष्ट्राला परिचित झालेलाच आहे, तर काय या बकासूर बैलाची पळण्यामागची काय खासियत आणि लहानपणापासून आम्हाला त्याची पूर्ण कहाणी तुमच्याकडून आम्ही ऐकायलासाठी आज या तुमच्या गावामध्ये आलेलो आहे, तर काय सांगचाल बकासूर बद्दल? बकासूर लहानपणापासूनच खूप पळतो. हा, तो जेव्हा आम्ही त्याचा पहिला फेरा काढला होता ना तेव्हापासूनच त्याला स्पीड आहे. मग साधारण किती दिवसापूर्वी तुम्ही त्याचा पहिला फेरा काढला होता? 9 महिन्याचा असतो. आणि कुठल्या बैलावर बरोबर घातला होता किंवा काय? त्या वासरूच होतं घरच्याच गाईचं, त्याच्या बरोबरच काढला. आणि बकासूर आपला हा बैल घरच्या गाईचा कसं आहे? घरच्या गाईचं आम्ही एक गाय आणली होती विकत, हा, तिची पैदास घरी तयार केली होती आम्ही. आणि लहानपणापासून बाबा त्याला आता जडणघडण मग तुम्ही शिकवला कसा? किंवा आता मी मागच्या मुलाखती एकदा विचारलं होतं की तुम्ही म्हटला डोंगराला वगैरे जातो, तर काय सांगचाल बैलाबद्दल? लहानपणापासून आम्हाला सगळं सांगा जरा. लहानपणी त्याला पहिली घोडीची सवय लावली होती आम्ही. हा, त्याला घोडी मागं रोज मोकळं सोडायचो, घोडी मागं तो पळायचा. त्याच्यानंतर आम्ही त्याला गाड्याला झुपला होता, एक सायकलच्या चाकाचं बनवलं होतं, हा, त्याला झुपून घोडी मागं सोडला होता. तेव्हापासून तो पळायला लागला. त्याच्यानंतर फाटीवर नेऊन त्याचा फेरा काढला बैला बरोबर. मग त्याच्यानंतर त्याचा फेऱ्यात पण तो चांगला पळला. त्याच्यानंतर काही दिवसांनी मग त्याची बिनजोड जुळवली होती, एक आदत दुष्यव, त्याच्यावरती त्यांनी बिनजोड पण केली होती. मग तेव्हापासून तो पळायला लागला, तो पळायच लागला. आता सुरुवातीला बकासूरनं बाबा किती मैदानात तुमचं नाव केलं? सुरुवातीला सगळ्यात पहिलं आमच्या मुळशीमध्येच मैदानं झाले होते, सलग मोठाले 4 मैदानं झाले. सलग घरच्या गाडीनेच 1 नंबर केला होता. आतापर्यंत किती मैदानं झाली असतील? म्हणजे मैदानं 3 फेऱ्याची मैदानं किती झाली असतील? 35 मैदानं झाली. हा, आणि बिनजोड पहिल्या त्यांनी एक सलग 10-15 बैलगाड्या शर्यत चालू व्हायच्या आधी केल्या होत्या. त्याच्यानंतर आता एक 15 बिनजोड झालेल्या आहेत, 10-15. आता सध्याला बैल आता आपला महाराष्ट्रात चांगल्या टॉप बैलांच्यात पळतोय. हा, तर बाबा आता तुम्ही बैलाविषयी तुम्हाला काय वाटतं की बाबा या बैलाविषयी काय तुम्हाला बैलानं काय काय मिळवून दिलं? बैलांनी सगळं एक मिळवून दिलं. आमचं बारीकपणापासून स्वप्न होतं बैलगाडा क्षेत्रात नाव मोठं करायचं, आणि आत्तापर्यंत आमची खूप बैलं झाली तशी, पण आता त्या सगळ्या बैलांमध्ये हा एक बैल टॉपचा लागलाय खूप, की घरच्या गाईचा, की त्यांनी सगळं पूर्ण करतोय तो. आता लोक म्हणतात की बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगला पाहिजे, दिप्पाड पाहिजे, त्याची शरीरयष्टी चांगली पाहिजे, अनेक गोष्टी असं सांगितलं जातं. पण आता हा तर गावठी बैल, आता त्याला घरी आम्ही तयार केलाय. त्याला जास्त कायची खाण्याची गवतावरतीच तो चांगला, कुठे जास्त खातच नाही. जेवढं गवत खायला भेटेल तेवढं खातो, आणि मोकळा पण बाहेर चांगला चरतो. त्यामुळे तो बैलच वेगळा आहे सगळ्या बैलांपेक्षा, सगळंच वेगळं आहे त्याच्यात खूप. ह्याची जात कुठली आहे? गावरान गायचं आहे, खिल्लारी. गाय गावरान होती, बैल खिल्लारी होता. हा, त्यामुळे गावरान खिल्लारी.
म्हणजे गावठी कोकण टाईप मध्ये लहान गाय होती हो आणि तिला खिलार वळू दाखवला होता. हो. तर अजून बाबा एवढं स्पीड किंवा पळण्यामागचं कारण काय? त्याच्या पळण्यामागचं कारण आम्हाला पण नाही कळलं. तो जेवढा शेजारचा बैल पळण त्याच्यापेक्षा डबल पळतो, वाढून पळणार काय? वाढूनच पाळणार त्याला. की शेजारच्या असा एक पण बैल नाही की त्याला त्या बैलाने ह्याला ओढत नाही. आतापर्यंत जेवढ्या बैलांसंग झुपला ना तेवढ्या बैलांना तो वाढूनच गेलाय, कुठला पण बैल असू दे त्यासोबत. आता तुम्ही माग बोलला होता की ह्या आता पाठीमाग डोंगर दिसतोय तुमच्या, हो ह्या डोंगरामध्ये तुम्ही चरायला सोडताय हो आणि आता बऱ्याच दिवस त्याला येसन पण नव्हती, हो आता येसन घातलेली आहे. काय म्हणजे आता काय जरा ताप देतोय जास्त? नाही, आता काय होतं की तो बैल मोठा असला तरी त्या बैलाला तो वाढून जातो आणि तो वाढला की शेजारचा बैल तर असं सोडतो, बैलच कट होत नाही मुरकीला. मग पार कासायला वडून हे होतं तरी ड्रायव्हरला बैल काही कट झाला नाही. ड्रायव्हर बोलला की 2-3 मैदान बैलच कटवाय ना, त्यामुळं मग व्यसन घातली थोडा कटवण्यासाठी. आता बकासूर बैलाकडून आपल्याला आणखीन काय अपेक्षा आहेत? काय नाही, तो असं चांगलं कायम पळत राहावं. हा, की आता जी मानाची मैदान आहेत बघा, आता आमच्या भागामध्ये सातारा भागामध्ये जी मैदानं गाजलेली, असं वाटत नाही की हिंद केसरी तुमचा बैल त्या ठिकाणी व्हावा? हो आहे ना, वाटतं ना आम्हाला पण. हा, आता मैदान लंपीच्या रोगामुळे सध्या बंद आहे, बिनजोडच चालू आहे आता सध्या. त्यामुळे आता मैदान चालू झाले की पळणार ना बैल तिकडे पण. नक्कीच चांगल्या पायऱ्यात तुमचा पळावा. आणि मला एक खासियत वाटली की तुमचा बैल असा मोठ्या पायऱ्यात पळाला नाही, हो पण कुठल्या बी दुसऱ्या बैलांना घेऊनच वडत पळाला नाही. हो. किंवा तुम्हाला बाबा सुरुवातीला पायऱ्या करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी असा त्रास झाला नाही का? नाही, आम्ही एक तर आदत बैलाला पहिलं पळायचो, आमच्याकडे वासरू होतं तर त्याच्या गाड्यात त्याला साथ देऊन जायचं, त्यामुळे जास्त पायऱ्याचं हे केलं नाही. त्याच्यानंतर मुंबईचा सोन्या आला, तो बी त्याला साथ देऊनच पुरला. ती गाडी कसं त्याच्या लेवलचा बैल असलं की गाडी चांगली पळते. आता बकासूर सध्याला तुमच्याशिवाय कोणाला हात लावून देत नाही. हो हा, म्हणजे बाकी कोणी जरी आलं तरी त्याला मारतोय. हो मारतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मैदानात बघतो जेव्हा बकासूर खाली जात असतो तर त्याला वडत न्यायला लागतंय हो, आणि येताना त्याला जास्त चालायची सवय नाही, तो असा डोंगरात फिरतो फक्त. आणि त्याला ती सवय लागली खाली जाताना एकदम शांत जायचं, येताना स्पीड मध्ये यायचं फक्त. दादा नाव सांगा आपलं? वैभव साळुंके. आणि आता हा आपला बकासूर खरं तर तुमच्या घरचं सोनच आहे, हे अखंड महाराष्ट्राला माहिती. काय बैलाबद्दल काय सांगचाल तुम्ही? बैल म्हणजे वाटलं नव्हतं, आता आमच्या घ्यायच्या आधी लई बैल झाली, पण एवढं महाराष्ट्रात आपलं नाव पोचवल महाराष्ट्रात ते कधी वाटलं नव्हतं. पण बैलांनी ते करून दाखवलं, त्याच्या बघून पण वाटत नाही बैल माहिती नाही का. तर झाले आल्या तो मस्त आम्ही त्याला गोडी संघ पाळवला, त्या स्पीड त्याला लागलं ते गोडीमुळे नाही का. आणि मग तिथून मग ते बिनजोड वगैरे केल्या, तिथून मग बैलांनी डोळ्याचं पारणंच फेडलं. एखादी तुम्हाला अशी आठवणीतली रेस आहे का बाबा त्यानं पहिल्यांदा तुमचं नाव केलं होतं लय जबरदस्त? बिनजोड तर आपण मैत्रीपूर्णच खेळतो सगळ्या, हा, वादविवादाचं नको काय. मैदानात फक्त हांडेवाडीला एक मैदान झालं आदत बैलाचं, आमची चिठ्ठी पहिला बकासूर उजव्या गांधी पाळायचा, आम्ही जास्त करून उजवीनेच आणला होता. हांडेवाडीत मैदान झालं होतं, तिथं आमची चिठ्ठी 1 नंबर तासाने लागली. आणि आमचं जे वासरू होतं ते दोन्ही गांधी पाळायचं, पण ते आतूनच पाळायचं. तर पहिल्यांदा त्याला डावीने आतून टाकला, बाहेरून टाकला डावीने. तेव्हा वाटलं नव्हतं गाडी होईल म्हणून, शेजारच्या बी चांगल्या गाड्या टॉपच्या होत्या. तेव्हा बैलांनी बाहेरून डावीने वडून गाडी एकट्याने अख्खी लावली होती, आणि त्या आमच्या घरच्या वासरांनी पण त्याला साथ दिली होती. त्याच मैदानात हे झालं. आदत मध्ये किती दिवस पळाला तरी? आदत मध्ये मैदान ना, हा, मैदान लय झाली आदतची, 10-12 मैदान आदतचीच झाली. नाही त्याला आदत मध्ये नाही, इकडे बिनजोडला तो आदत नव्हतं. म्हणजे आदतवर आम्ही 1-2 रेस केल्या, त्याने दात लावला, हा. त्यामुळे आदत मध्ये जास्त नाही पडला तो. आता काय दाताला देऊ? आता 4 आहे. चौसा झालाय आता, पण आता मला नाही वाटत त्याची हाईट वाढेल का, अशीच राहणार एवढी? नाही वाढणार, थोडी हाईट वाढणार. आता त्याच्यात म्हणजे नाही का मैदान चालू होते तेव्हा त्याची हाईट थोडी कमी होती त्याच्यापेक्षा, पण आता बैलाची हाईट चांगली वाढली. आता त्या दिवशी बिनजोडला बघितलं तर तब्येत जरा चांगली होती, पण आज जरा बैलाचा म्हणजे पारा सुद्धा डाऊन दिसतोय. बैल आजारी होता ना 2-3 दिवस, हा, खात पित नव्हता बैल, त्यामुळे बैल खराब झाला दिसतोय. आता बघा तुम्ही तर मालक आहे, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, पण अखंड महाराष्ट्रभर आता माझ्या चॅनेलवरती कमेंट येत असतात की बकासूरची सगळी वाहवा करतात, त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? आनंद होतो आम्हाला, बैलाचा एवढे फॅन फॉलोअर्स आहेत नाही का.
महाराष्ट्रभर त्याने ओळख एक करून दिली आणि त्याच्यामुळे आमची ओळख झाली. म्हणजे मी गाडी आणतो, माझं एक स्वप्न होतं, म्हणजे 3 फेऱ्यामध्ये एखादा एक नंबर करायचा आपल्याला. बिनजोडला तर मी गाडी आणायचो, पण 3 फेऱ्यामध्ये एखादा नंबर करायचा, त्यांनी ते माझं स्वप्न पूर्ण करून दिलं. आता येणार या पुसेगावच्या मैदानावर याची गाडी पाहणार नक्की तुम्ही हिंद केसरी व्हा, एक नंबर करावा अशी मी आशा बाळगतो. आणि आता बाबा सुट्टीला कसा आहे बैल? आता खालनं वरून जातो, खाली सुट्टीला कसा बैल आहे? सुट्टीला काय नाही, फक्त त्याच्यात ते आता मैदानात नाही का, त्याला येसन नव्हती. हांडेवाडीच्या मैदानावर काय आलं, सेमीला गाडी खाली गेली, तर मग गाड्या मागं पुढं होत्या, त्याच्या हातून बैल सुटला. त्याला पाडलं, म्हणजे बैलाने त्याला पाडलं, गाडी परत वर गेली, परत खाली आणली, लगेच घेतली, वळून घेतली. तेव्हा बैलाने एक त्रास दिला. त्यानंतर बैल आता मी गाडी आणतो मैदानात, बैल कटच होत नाही. त्याने कधी त्रास दिलाच नाही. मैदानात गाडी वळल्या बैल थोडा वळवळ करायचा, बैल कट नव्हतं होत, त्यामुळे आम्ही त्याला येसन घातली. असं नाही का कधी बकासूर बाहेर गेलाय किंवा? कधीच नाही आले. हा, स्वतःहून असं कधीच, आणि दुसऱ्याला बी जाऊन दिलं नाही कधी. मस्त तासाच्या कडनी पळायचं, माहिती तो बैल नाही पुरला तर गाडी तासाला चिटकून जायची, पण त्याला पण नाही कधी जाऊन दिलं. आता हो सगळ्याला मारतोय म्हटल्यावर गाडी कोण सोडतं त्याची? गाडी तर बैल त्याला धरून देतो, कोणाला, दुसरा कोणी मालकानं सोडायचं. आता एवढा स्पीडचा पळणार आपला बैल, हा, गाडी हाणताना तुम्हाला असं भीती वगैरे वाटत नाही का? पहिली वाटायची, बिनजोडला काय वाटत नव्हतं. हा, पहिल्यांदा नारायणपूर मध्ये गेलो होतो, तिथं असं छातीत दाडदूड होत होतं. 7:30 वाजता रात्रीची फायनल झाली. अंधारात काय होते, कुठली गाडी अंगावर येते का काय होते, पण नाही, बैलांनी कधीच गाड्यांना खालीच तोंड काढून पळतो बैल, कधी त्याला अंग येऊन देणार नाही. तो जर अंगावर येत असेल, आता हांडेवाडीत पण मैदान बघितलं तुम्ही, ती गाडी आपल्या तासात आली, आखी चिटकून पळत होती. सोन्यावर आमचा आदत सोन्या आहे ना, त्याचा चिटकून गाडी पळत होती, पण कधी बैलांनी इकडं नाही ओढली. बैलांनी पुढं गाडी त्याला काढून दिली, आणि ती गाडी आमच्या मागे आली, तरी आम्ही 3 नंबर केला. सगळ्यात लास्ट गाडी पळत होती आमची, त्यामुळे भीती मिली आता ती. दादा, आपण लहानपणापासून या बैलाची जडणघडण केली. आता तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करत होतो की बैलासाठी बोलायला या, का तुम्ही येत नव्हता? माझं स्वप्न आहे, तो हिंद केसरी झाल्यानंतरच मी बोलणार होतो, आणि मी तेवढंच बोलणार आहे. लहानपणापासून मी त्याला दूध पाजलं, चोरून त्याला 2-2 सड, मग नंतर 4-4 सड पाजलं, घरच्यांना न सांगता पाजलं. घरात बारीक असताना घरातून फेरा काढला त्याचा. नंतर आता एकच स्वप्न, हिंद केसरी झाल्यावर भर चौकात त्याचे एकदम मोठं फ्लॅक्स लावून मिरवणूक काढणार, तेव्हाच मी जास्त बोलणार, आणि आवर्जून तुम्हालाच बोलून तुम्हालाच सांगणार बोलणार याच्यासाठी युट्यूब वगैरे. नक्कीच. मित्रांनो बघा, आता सध्याला अशी नवनवीन पोरं मैदानात आहे, ती बैल घेऊन येते. ती एखादा फेरा झाला किंवा एखादी बिनजोड झाली तर हुरळून जातात, गुलाल काय टाकतात, काय वेगळ्या गोष्टी करतात. पण एवढा बैल पळत असून अखंड महाराष्ट्रभर बघतोय, किंवा एवढी मैदानं गाजवली, एवढ्या बिनजोड गाजवल्या, पण यांच्या तोंडातून आता आपल्याला शब्द ऐकायला काय आलं की आमचा बैल हिंद केसरी होईल, मोठ्या मैदानात राहील. त्यावेळेस मी गावात फ्लेक्स लावीन किंवा बॅनर लावून मोठी मिरवणूक काढीन, आणि नंतर मी मुलाखत देईन. अशी आपल्या बैलांबरोबर आत्मविश्वास बाळगून नंतर राहिलं पाहिजे, आणि शांततेनं सर्व बैलगाडी शर्यत पार पडली पाहिजे. आजचा या बकासूरची मुलाखत आपण एवढ्यासाठी घ्यायला घरी आलो. मैदानात तर आपण अनेक बैलांची घेत असतो, पण ह्या बैलांना करूनच आपल्याला असं दाखवलंय की इथपर्यंत आपल्याला यायला भाग पडलं. आणि अजून आपल्याला बकासूरसाठी बोलणारी भरपूर लोक आहेत, त्यांच्याकडून थोड्याशा गोष्टी आपण ऐकून घेऊया. आपला आता हा बकासूर अखंड महाराष्ट्रभर नाव करतोय. आता तुम्ही त्याची वैरण काढी घरी नसल्यानंतर कोण तुम्ही करताय? घरी करतो वैरण पाणी. जरा आवाज थोडा द्या. काय वाटतंय त्या बैलाबद्दल, तुम्हाला काय वाटतंय? आनंद वाटतो आम्हाला. तुमचं नाव एवढं मोठं केलंय, कुणी नसताना पाणी वैरण बिरण टाकते तरी असं मारित नाही, काय नाही, मग असा आनंद वाटतो चला आला की कडून. आणि रेस जेव्हा जिंकून येतो तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? तेव्हा आनंद वाटतो. आरती घेऊन वावळायचं असतं, त्याची दिष्ट बिष्ट काढायची, गाष्ट उतरून टाकायचा. दादा नमस्ते, नाव सांगा आपलं. नमस्ते, बोला. अनुराग खेडेकर. आणि आपल्या बकासूरनं सगळीकडे नाव केलंय आपलं. काय या बैलाबद्दल काय सांगचाल? तुम्हाला काय वाटतं आत्मीयता त्या बैलाची काय वाटते? अहो यो बैल जेव्हा पळायला लागला ना तेव्हापासून ना आपल्या दावणीचं म्हणजे नावच झालं अख्ख्या ग्रुपचं, आमच्या अख्ख्या महाराष्ट्रभर. जेव्हा आमचा बैल पळत नव्हता ना तेव्हा मावळ मुळशीमध्ये लय चेष्टा केली, लय जणांनी चेष्टा केली. बैल कधी कधी फेऱ्याला मागून बी दिली नाही, पण आता वेळ अशी आली बैल एवढा पळायला लागला ती रोज फोन करतात, पण कधी बाबले त्यांना नाही बी म्हणला नाही.
म्हणजे हा. तुम्हाला जरी दिली नाही तर तुम्ही सगळ्यांना देताय. कुणालाच नाही म्हणलं नाही अजून, सगळ्यांना म्हणतो. आता समजा फेरा ठरला असेल ना, पुढल्या फेऱ्याला घालू म्हणतो, पण घालणार बैल. आता चालू शर्यतीबद्दल काय म्हणचाल किंवा बिनजोड ज्या चालल्या त्या याबद्दल काय सांगचाल? आमची एखाद्या बरोबर बिनजोड झाली तरी आम्ही त्या संघ उद्या पायऱ्यात पाळणार, आम्ही एकत्र पाळणार. आमची शर्यत मैत्रीपूर्वक होती. जी शर्यत होईल ती आतापर्यंत सगळ्या शर्यती मैत्रीपूर्ण झाल्यात, आणि आज जरी आमची शर्यत त्याच्या बरोबर झाली तरी आम्ही उद्या एकत्र पाळणार. नक्कीच. म्हणजे तुमचं मी खरोखर अभिनंदन देतो की मनात कोणतेही राग रोष न ठेवता काहीच नाही. एकामेकाला बैल दिली पाहिजे. हा खेळ आहे. हो, आज पैलवान कधी कधी बघा पैलवान असतात, भाऊ सुद्धा एका घरातलं पैलवान आमने सामने खेळू शकतात. हो. त्या पद्धतीने आपली रेस झाली पाहिजे. कोणा संघ पण बिनजोड झाली तरी आम्ही उद्या त्या संघ पायऱ्यात पाळणार. आमचं अख्ख्या महाराष्ट्र संघ चांगलं आहे. आम्ही कोणा संघ कोणाचाही फोन आला तरी कोणालाही नाही म्हणत नाही, बैल देणार नाही. प्रत्येकाला बैल घालणार, पण त्याला पण आराम भेटला पाहिजे की पाळायचं आपल्याला. सगळ्यांना पैरे करणार आपण, बारीक असू किंवा मोठा असू. आमच्या बिनजोड मोठ्या झाल्या 2 तरी आम्ही एक बिनजोडला वासरा संघच पडलो त्या दिवशी. आणि किती दिवसात आपण काढताय त्याला बाहेर? आठवड्यालाच काढतोय आता तर. हा, दर रविवारी काढायचं. हो, दर रविवारी. आता परवा दिवशी आपली म्हणजे सासवड फाटीला जे बिनजोड झाल्या तशी दोन्ही बैल चांगली पडली. म्हणजे तिकडं बल्ली आणि मायब्या होता, ती सुद्धा बैल चांगली पडली. आणि इकडं मल्हार 62 आणि बकासूर पण चांगला पळला. तर या बिनजोड शर्यतीबद्दल अनेक माझ्या चॅनेलवरती कमेंट आल्या किंवा काय तुम्हाला या बिनजोड बद्दल काय बोलायचंय? बिनजोड बद्दल आपला बैल आहे ना जास्त तर त्यांच्या विरोधात पळत नाही. काय की आमचे मामा त्यांनी बैल त्यांना घातला होता हे मला सांगितलेलं नव्हतं. मला जेव्हा मैदानावरती गेलो मी तेव्हा मला आम्ही शर्यत व्हायच्या आधी त्या बल्ल्याच्या मालकासंग बी आणि मायब्याच्या मालकासोबत बी आमचे चांगले संबंध आहे. आठवडाभर आधी आमच्या बल्ल्याच्या मालकाचं आमचे चांगले कॉल चालू होते, आणि मायब्याच्या मालकांसंग बी आमचे आधीपासून संबंध चांगले. रोज कॉलवरती बोलायचो आम्ही, एकत्र पाळायचंय. आणि बिनजोडच्या आधी बी आमचं बोलणं झालं एकत्र पायरा करायचं म्हणून. पण मला माहीत नव्हतं बैल त्यांच्या विरोधात पाळणार आहे म्हणून. मामांनी नियोजन केलं होतं, त्यामुळं ते त्यांना शब्द दिलता पुढं की बैल घालतो म्हणून मामांनी. आणि त्यांना पण मला डायरेक्ट नाही बोलता येत नाही, त्यामुळे तिथं बैल बिनजोडला पळला. आणि ते बी गाडी चांगली पडली आणि आपली बी गाडी चांगली पडली, दोघांचा सामना झाला. आणि आता मला एक विचारायचं की भविष्यात जर मायब्या बरोबर आता अनेक लोकांच्या कमेंट आल्या, मी विचारतो लोकांतर्फे की मायब्या आणि आपला सरपंच किंवा बकासूर एकत्र पळेल का? पळणार ना, गाडी पडली ना तर गाडी परत फुटणार नाही कधी. गाडी खूप पळणार, कारण का दोघं एकसारखी आहे. तो पण डावीने चांगला पळतो आणि हा उजवीने चांगला पळतो. गाडी पुढं कंटिन्यू पळणार एकत्र. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मायब्याच्या मालकानं सुद्धा बघावं आणि एकदा आपल्या या सरपंचची गाडी आणि मायब्याची गाडी एकत्र पळावी. गाडी खूप पळणार. आपा नमस्ते. नमस्ते. आता बकासूर बैल आता आपल्या दावणीचा बैल सगळीकडे गाजतोय, काय तुम्हाला बैलाविषयी काय वाटतंय? आम्हाला खूप आनंद होतो, पण डोळ्याला पाणी बी येतं माझ्या की पळाला म्हणून तो अभिमान वाटतो. म्हणजे आनंद पण होतोय की आपलं नाव करतोय म्हणून. आणि एखाद्या वेळेस जर तुमचा बैल हारून आला तर तुम्हाला कसं वाटतंय? नाही ना, मग मी पोरांना बोलतो. म्हणजे तुम्हाला कायम आपला बैल पळून जिंकून आलेला आवडतो. काय बैलाविषयी खासियत काय सांगताल त्याची? आमची एक गाय होती बारीक, पण चाकणून आणलेली. तिला पहिलं गोहारं झालं, ते मिळालं. दुसऱ्या वेळेस मग हा रानात डोंगरात जायचा. एक खिलारी बैल होता तिकडे, तो लागला तिला. आमच्याकडेच होता, तो लागला त्याच्यावर हे झाला. मग आमचं पोर त्याला पाजून मोठं केलं. मोठं केल्यावर मग त्यांनी काय केलं, आम्हाला न सांगता जास्त पाजायचा की काढीदार असं करून. आणि मग त्यांनी तो लागला. मग इथं गाड्या झुपलं, बारखंड आपलं चाकाचं गाड्या आमच्या बासेने आणलं. आणि म्हणजे आता जे डेअरीला दूध घालायचं ते तुमच्या मुलांना बकासूरलाच पाजलं चोरून. हा, आणि चोरून पाजून त्याची आता कामाला आपण बघतोय. आम्हाला असं समजलंय की आपण याची पैदास सुद्धा केलेली आहे. हो, आता याची एक पायदास केलीत. त्याला एका गायला लावलं होतं आणि त्याची पायदास काढलीत आता आम्ही. आणि आता त्याला पैदास आम्ही बघितलेली आहे आता गोट्यामध्ये. त्याच्या बरोबर कपाळावरती त्रिशूळ पण. हो, हा, ते आम्ही त्याच्या कपारावरती आता ह्याच्या नाहीये, हा, पण याला मैदानावरती आणताना त्रिशूळ काढून आणतो, पण त्याला डायरेक्ट त्रिशूळ आलाय कपाळावरतीच. असं सांगितलं जातंय की शर्यतीच्या बैलांची बाबा पैदास केली किंवा
पैदास जर करत असाल तर ती बैल पळत नाहीत किंवा त्याच्या पळात काय फरक पडलाय का असे पैदास केल्यापासून? नाही, काहीच फरक नाही. त्याची पैदास केली तरी त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणजे पळण्याच्या वेळेत काही फरक नाही त्याचा स्पीड आहे तो अजून खूप वाढत जातोय. पहिला तरी कमी होता, आता खूप स्पीड वाढलाय त्याचा. वय किती आता त्याचं? आता 4.5 वर्षाचा आहे. दादा नमस्ते. नमस्ते. काय बकासूर बैलाबद्दल आपल्याला काय वाटतंय? काय आता अख्ख्या महाराष्ट्रभर आमच्या बैलाने आमचं नाव मोठं केलंय, त्याचा आम्हाला आनंद वाटतो. आणि आमच्या सावकार ग्रुपचं नाव मामामुची सोडून तर अख्ख्या महाराष्ट्रभर त्याने गाजवले. आणि मोहिल दादा, मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहून गेला. ज्यावेळेस पाठीमाग सुपे मैदानात मी याची मुलाखत घेतली होती त्यावेळेस याचं नाव सरपंच होतं, तर आता त्याचं अचानक बकासूर नाव कसं काय झालं? त्याच्यानंतर त्याच्या आधी मैदान झालं नागठाण्याच्या, हा आपलं नागठाण्याचं म्हणतोय, पुरंदर मध्ये नारायणपूरचं मैदान झालं होतं. हा तिथं प्रवीण घाटे अलाउन्सर होते. त्याच्यानंतर गट पास होऊन आल्यानंतर सेमीला खाली जाताना त्यांनी पुकारलं की मुळशीचा बकासूर आता पळायला चाललाय खाली. तेव्हापासून पब्लिकने मुळशीचा बकासूरच केलं. म्हणजे त्याच्या पळाच्या जोरावरती पब्लिकनं त्याला नाव बकासूर दिलं. हा, बकासूर पाडलं की तो पळतोच तसा. मुळशीचा असल्यामुळं मुळशीचा बकासूर म्हणून तो फेमस झाला. भैया, काय बकासूर बद्दल काय सांगशील? तो म्हणजे लहानाचा मोठा आमच्या समोरच झाला. लहानपणी पण तो तेवढाच पळायचा, आता त्याने मोहिलचं नाव केलं. भरपूर अभिमान वाटतोय. ह्यो लहान होता तेव्हा आम्ही ह्याला घेऊन म्हणजे डोंगरात जायचो, परत रेस केल्या ह्याच्यावर 2-3 वेळा आम्ही इथं फेरे टाकायचो. तर सकाळ झाली की मी ह्या गोट्याकडे निघायचो. असं करून करून घरच्यांनी म्हणजे कुठं जात नव्हता, फक्त गोटा बैल हे ते करायचा. घरच्यांनी मला अक्षरशः हॉस्टेलला टाकलं होतं, पण मी तिकडून 2 महिन्यातच पळून आलो. तेव्हा ह्याला येऊन भेटलो परत. मला करमत नव्हतं, बैलांशिवाय जीवच नव्हता दुसरीकडे. बघ, या छोट्याशा आर्नवच्या नावानं पळती आणि अखंड महाराष्ट्रभर गाजत आहे. आणि नाथसाहेब प्रसन्न ही सुसगाव या नावानं सुद्धा ही गाडी पळते. भैया नमस्ते. नमस्ते. आज आपण आपलं गाव कुठलं? गोटवडे. आता काय बकासूर बैलाबद्दल काय सांगचाल? आता हा माझ्या मामाचा बैल आहे. मामाचा बैल मला लहानपणापासून बैल पळवायची आवड आहे, पण घरचे मला काही सोडत नव्हते. पण तरी पण मी मामाला सांगून बळबळ भांडण करून इकडे बैल पळवायचो. लहानपणीपासून आम्ही त्याला पळवायची सवय लावली. आमच्या समोरच तो पळायला लागला. तसंच त्यांनी बैल अख्ख्या महाराष्ट्रभर आमचं आज नाव केलं, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या गावाचं नाव त्याने खूप मोठं केलंय, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि मार्केट पण त्यांनी खूप जाम केलं आहे आणि गावामध्ये त्याची खूप चर्चा आहे. बघा मित्रांनो, या मुळशीतील सूस हे एकदम डोंगराच्या कडेला असणारं गाव. एखादा बैल असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर किंवा त्याच्या पळाच्या जोरावर या बकासूरनं अखंड महाराष्ट्रभर त्याचं नाव गाजवलंय. तसं नाव त्याचं सरपंच, पण लोकांना त्याला नाव दिलं बकासूर आणि हा बैल सगळीकडे प्रचलित झाला. आज तुम्ही बघू शकता या पाठीमागं डोंगर पण दिसतोय आणि या डोंगराच्या पायताराला आपण आज याची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. आणि हा बकासूर खरोखर महाराष्ट्रात भरपूर असं नाव करणार आणि या बकासूरच्या कार्याला खरोखर मी सलाम देतो आणि नक्कीच तो येणाऱ्या काळात हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी होईल अशी आशा बाळगतो. मित्रांनो, बकासूर बैलाची ही पैदास छोटा बकासूर. या बैलाचे आपण लहानपणापासूनचे फोटो पण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर निसर्गाची नाळ या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.